वंदे मातरम मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर काल संध्याकाळी मी करमाळ्यामध्ये आलो आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी खरं तर प्रश्न विचारला होता की तो निर्माता कोण ज्यांनी समाजाला एक चपराक लावली होती, कानाखाली मस्त लावली होती. हे सगळे जातीभेद, धर्मभेद जे आहे सगळीकडं गाव पातळीवर, आता शहरांमध्ये पण खूप वाढायला लागले ते. तर त्याच्यावर एक निर्माता खूप प्रखरपणे बोलला होता आणि मी तुम्हाला विचारलं होतं खरं तर कमेंट करा म्हणून. पण आता चुकून मीच सांगून गेलं की मी करमाळ्यात आहे. तर करमाळ्यात आहे तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की मी सैराट पिक्चर ज्यांनी निर्माण केला ते नागराज मंजुळे सरांच्या तालुक्यात आहे. इथून नागराज मंजुळेंचं गाव एक 15 किलोमीटर जेऊर गाव आहे ते. पण करमाळ्यामध्ये त्या पिक्चरचे बरीचशी शूटिंग झाली होती. तर ती कुठं कुठं झाली होती, ते त्यातले लोकेशन्स काय काय होते ते मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आम्ही आलो आहोत ह्या लाडमामा कोणी माहीत नाही, पण त्यांच्या हॉटेलवर आलेलं आहे. त्यांची मिसळ प्रसिद्ध आहे म्हणता, तर तिथे आलेलं आहे. बघूया, खाऊया मिसळ. आणि हे सगळे लोकेशन्स आहेत. ते अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थळ आहे बरं का. तो जो डोम आहे ना, तो कोणता डोम? नाही नाही, मग ते नाही, मग मी चुकलो. मग कारण चोंडी नावाचं गाव आहे पुढं, तिथं येते. हे सगळं मंदिरातच आहे का? तर लाडमामांच्या दुकानातली मिसळ आहे आणि मिसळमध्ये मटकी आहे, पण मटकीचं प्रमाण कमी आणि फरसांचं प्रमाण जास्त आहे. पुण्यामध्ये कसं मटकी नसतेच मिसळमध्ये, आणि तिथं रश्श्याला ते सॅम्पल म्हणतात. तर ही त्यांची थाली आहे, प्रत्येकाला एक बादली दिलेली आहे. हां, चांगली आहे नाहीच आहे. तर हे सगळं त्यांनी दिलं आहे लाडमामांनी. बघू आता चव बघू. ही तर म्हणतील लय भारी. तर आम्ही आता आलो आहोत कमळजाई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात. असं म्हणतात की तुळजापूरचं जे मंदिर आहे त्याच्यानंतर जे दुसरं मंदिर आहे, म्हणजे आई भवानीचं दुसरी गादी जी आहे ते हे मंदिर आहे. आणि इथं अतिशय जुनं मंदिर आहे. पहिली गोष्ट, इथे बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या. आणि इथं सैराटचं पण शूटिंग झालं होतं. इथं छान शाळा आहे, पोरं खेळत आहे. तर आम्ही आता तिकडं चाललो. खरं तर तिकडनं पण एक गेट होतं, पण मुख्य प्रवेश समोर आहे. तुम्हाला दाखवतच आता 2 मिनिटात. हे बघा मित्रांनो, ह्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथं आम्ही आता पोचलेलो आहे आणि इथं कोणाची तरी समाधी आहे. अगं पण मग श्रीमंत राजे राव रंबा निंबाळकर द्वार. हे बघा, क्या बात आहे ना. अच्छा, आता मला एक एक सीन आठवता. या तिन्ही मिनारांपैकी एका मिनारावर आरची आणि परशा जाता. तिथलं एक, अरे मंदिर परिसरात हॉर्न असं काऊन करते? BJPचे आहे काय तुम्ही? हां, मग चालतं, तुम्ही ते करू शकता. अच्छा, हे बघा, ही एक इथं एक मिनार आहे. तिकडे पण बघणार भरपूर. इकडनं एक प्रवेशद्वार आहे आणि याच्या बिलकुल मागच्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे जिथं आम्ही आमच्या गाड्या लावलेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर मित्रांनो, हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आता आपण मंदिरात जातोय. तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो. आणि बघा, छान असं दगडी अंकन. हे बघा, ही एक ती मिनार आहे, ही एक आहे, आणि त्याच्या बाजूला एक ती आहे. तर हे नेमकं त्याचं सिग्निफिकन्स काय मला नाही माहिती. आणि हे मंदिर परिसर आहे. हे जे आहेत ना, हे तुम्हाला सैराट पिक्चरच्या शॉटमध्ये हे दिसले होते बरोबर. आणि तिच्या चप्पलचं फूल मला वाटतं कुठे ठेवलं होतं? हां हां हां, इथं तो जय जय बाप्पा करतो, ते तिघं मित्र बसलेले असतात. हां, बरोबर.
इथे वाईट असते. व्हाईट याच्यावर असते. तर हे बघा हे मंदिर आहे. काहीतरी साफसफाईचं पण काम चालू आहे. लागली. गरम आहे. अरे वा, पण मंदिर जबरदस्त आहे बरं का मित्रांनो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघा किती छान असे पिलर लावले. पिलर आहे सगळे आणि सगळे जुने. किती पिलर. कोल्हापूरच्या मंदिरात पण असंच आहे बरं का खूप. पण कोल्हापूरच्या मंदिरातले जे पिलर आहे ना ते खूप मोठे मोठे आहे. किती सुंदर आहे. आणि समोर मातेचं मंदिर आहे. काय बात भारी. तर मित्रांनो हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा आणि हे बघा समोर देवी मातेचं मूर्ती आहे. तसे सुंदर आहे दोन्ही बाजूला. इकडं पण एक माता आहे कोणती तरी. या बाजूला नाही. बढिया. हे बघा ते ह्या 3 मिनार बरं का. याच्यापैकी एक यावर ते आर्ची आणि पारशा गेले होते. पण आता जाणं म्हणजे मध्ये जायला त्यांनी बंदी काय केलेली आहे. आणि हे असं मंदिर आहे. पण त्या मागचं मंदिर कोणतं आहे मग. अच्छा तो गेट आहे का. नाही नाही तो मागचा गेट आहे म्हणजे नाही का. अजून एक आहे मागे मंदिर. हे थोडंसं साऊथ इंडियन स्टाईल वाटतंय ना. हां बाबा मुघल बिगल काही बोलू नको. तुला महाराष्ट्र बाहेर हाकलून देतील. अच्छा ते 96 पिल्लर आहे बरं का. हे 96 आहे बरं का मित्रांनो. हे 96 खांब आहे बरं का हे. हां ते 96 खांब आहे. अच्छा ओके ओके. हे मागचे एक्झिट आहे. आपली गाडी इथंच आहे मला वाटतं बरं का. ते सुंदर आहे. फिरला का माझ्या इच्छा ठरवली असंच काहीतरी आहे ना मागची. मनाची इच्छा काय तुमची बस आहे. हां मग तो दगड फिरतो का. जर होणार असेल तर. नसेल होणार तर नाही फिरणार. हे बघा मित्रांनो पण ती डेप्थ नाही मिळणार ना. इथून जी डेप्थ आहे ना. हे बघा मित्रांनो साईडचे जे आहे ना हे पण 96 आहे म्हणे काहीतरी. 96चा प्रकार आहे काहीतरी. त्या विहिरीला पण 96च प्राईर आहे. ती जी विहीर बघायला जाऊ होता आपण तिला पण 96च प्राईर आहे. मंदिराच्या बाजूला तर तिन्ही बाजूनी अशा हे आहे घुंबटे. तुम्हाला काय करायचं. तर मित्रांनो हे आहे कमलाई माता मंदिर बरं का. आणि सुपर्ब आहे. एकदा यायला पाहिजे. इथं वरती जाणं जाऊ देत नाही आता. काहीतरी लोक वरती जाऊन धूम्रपान वगैरे करता म्हणून आता वरती जाणं बंद केलेलं. पण बाकी अतिशय सुरेख आहे. जबरदस्त आहे. या एकदा बघायला या मित्रांनो. हे समोर मंदिर आणि हे बघा इथंच हे काय माहीत नाही. विचारावं लागेल स्थानिकांना. पण असं जबरदस्त आहे ना. पण हे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणतात त्यांना है ना मुघल इन्फ्लुएन्स. कारण तो जो टोंब आहे ना तो पण मुघल इन्फ्लुएन्सच दिसतो. हे बघा हे बघा. हां मस्त पत्ते खेळू राहिले काका लोक. हां पत्त्याचा डाव. काय इथे शंकराची मूर्ती आज मला तरी असं वाटतं की ती आत्ताच ठेवलेली पूर्वी नसावी. आणि मालक झोपलेले. पण इथं मुताईचा वास येतोय. मुताईचा वास येतोय. लोक जातात. बापरे आता काय बोलायचं. मुताईचा वास येतोय भयानक. लोक इथं मुततात. किती नीचतेचा कळस आहे मित्रांनो. किती खतरनाक हिंदुत्व आहे सो कॉल्ड. हे शंकराचं मंदिर आहे. हे शंकराची पिंड आहे. ते बाहेरून जरी दिसत असेल टोमसारखं किंवा ती मूर्ती नंतर ठेवली असेल किंवा जे काय असेल ते आपल्याला माहीत. आज तिचं शंकराची पिंड आहे ना तिथं मध्ये जाऊन लोक मुततात. आत्ता पण जाऊन बघून बघा ओलोल आहे सगळ्या चुत्यासारखा भंगार वास येतोय.
आता नितेश राणे आणि कोणते अजून 2-3 काय करताल आता. हो मित्रांनो, हे ते मंदिर आणि ते शंकराचं पण मंदिर दाखवलं. हे जे समोरचे झाड दिसतंय, या झाडाचा पण काहीतरी प्रयोग झाला होता असं म्हणतात ते, पण मला नाही वाटत. नाही का? नाही नाही, हे नाही ते झाड, हेच आहे का? आता किती वर्ष झाले त्या विचारला अगं पण त्याला बॅकग्राऊंड बिग्राऊंड नाही का? शक्य आहे का? नाही, हे नाही ते झाड. मी तुला सांगतो, ते झाड आहे ना उजनी धरणाचं झाड आहे ते, त्याच्या मागे पाण्याचं हे होतं. ओय शपथ, क्या बात आहे यार. ओ हो. ही ती बार आहे बघा. हा, क्या बात आहे. अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. अहिल्यादेवी मातेने ह्या बारवांची निर्मिती केली. मित्रांनो, ह्या ज्या बारव होत्या ना, हे एक कलेक्शन सेंटर होतं. ह्या बारवांमुळं आजूबाजूच्या 5-7 किलोमीटरच्या सगळ्या विहिरींना रिचार्जिंग पॉईंट होता हा. तर बघा काय जबरदस्त, क्या बात. 96 पायऱ्या. 96 क्या बात आहे यार. आणि इथंच जवळच चोंडी नावाचं गाव आहे, जिथं अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ठिकाण आहे. आणि हे पाय, हे हिंदुत्ववादी आहे बघा. कोणत्या देवाचा फोटो आता हा देव आहे, या हिंदुत्ववाद्यांना कसं काय आशीर्वाद देणार इथं फेकल्यावर, काय माहिती. तुला काय वाटतं? तुझ्या घरातला देवाचा फोटो तू इथं आणून फेकल्यावर तो देव तुला आशीर्वाद देईल का? नाही. खबर नाही देणार. आपण त्यांच्या फोटो कुठं पण फेकतोय ना. हा, त्याचा कचऱ्यासारखा आपण अपमान. अपमान करतो. गुड बॉय, असं करू नको. हे तरुण माझ्या देशाचं भविष्य आहे. आणि हे बघा कसे कचरा, नालायक, सुशिक्षित, हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणारे. हां, हे बघा हे कसा कचरा आहे बघा. बाळा सांभाळू ना. कुठला आहे तू? इडलाच आहे काय? हां, कुठला? वीट. ग किती सुंदर आहे ना, क्या बात. तर मित्रांनो, हा मुख्य जे विहीर आहे ना ती आहे. आणि हे बघा, समोर पायऱ्या आहे. आपण तो आर्चीचा परशा शॉट पाहिला होता, पाऊस चालू होता आणि आर्ची वरतून अशी टुणूक उड्या मारत येत होती. पण आता त्याच्यापेक्षा भयानक शॉट काय सांग बाळा, काय? हे कचरा, पाण्याची बॉटल किती फेकल्या, घाण किती केले. पहिले किती सुंदर होतं. कसं पहिले म्हणजे तू कधी पाहिलं होतं? टीव्ही मध्ये. हां, तेव्हा ते खाली मासा येतो, ती बाटली ढकलू राहिला बरं का. बरं, पण मग आता हे कोणी केलंय? हे आता आपणच माणसांनी माझा राजा, हे एवढंसं पिल्लू म्हणतोय, हे लोकांनी नाही केलं, हे मी केलंय. एवढ्याशा पिल्लाचं एवढं म्हणणं आहे. एक मिनिट थांब. मित्रांनो, जे हे आज ना 40शीत 50शीत 60शीत आहे ना, हे हरामखोर काय म्हणतात ते लोकांनी केलं, हे लोकच पब्लिकच असंच. पण हे एवढंसं पिल्लू आहे ना, 14-15 वर्ष वय. काय वय बाळा तुझं? 16 वर्षाचं वय आहे. पण हा काय म्हणतोय की नाही, हे मी केलंय, हे ना मी केलंय. ही भावना ज्या दिवशी येईल ना प्रत्येक देशवासियामध्ये की नाही, ही आपली जबाबदारी, हे आपलं आहे, हे आपल्यासाठी आहे, त्या दिवशी हा भंगारपणा आहे ना, हा बंद होईल. म्हणजे आता हो, तुला माहिती आहे का, आता 2 का 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काय ते सगळे नाटक इथं चोंडीला आले होते ना, अहिल्यादेवी होळकरांचं ते कौतुक केलं होतं. माहिती. ते करणं जास्त क्रमप्राप्त वाटतं की याला साफ करणं, याला जतन करणं? तुला काय वाटतं? हेच केलं पाहिजे. जतन वापर आपण चांगला केला खरी अहिल्यादेवी कुठे आहे? इथं. हा, क्या बात. अरे हा पोरावर मी लय फिरत आलो बरं का, भारी पोर काय एकदम. तुझं नाव सांग. रत्नश्री अशोक गाडे. रत्नशीर अशोक गाडे, बरं का, मस्त. तर मित्रांनो, मी ती विहीर शोधत होतो ज्या विहिरीमध्ये आरची खाली असते आणि परशावरतून उडी मारतो, आणि तेव्हा त्यांची ती नजर ती विहीर शोधत होतो खरं तर. पण गुगलवरती ही माझ्या मागे जी दिसते, तुम्ही हाता लावू नये, ही विहीर आहे. आणि 7 नाल्याची विहीर, म्हणजे 7 विहीर असं हिचं, या विहिरीचं नाव आहे. बघा किती प्रचंड मोठी अशी ही विहीर आहे. म्हणजे एका तलावासारखं आहे खरं तर, पण ही विहीर आहे. हिला 7 नाल्याची विहीर किंवा 7 विहीर असं म्हणतात. आता 7 नाले का बरं आणि ह्या विहिरीचं असं का, ते मला नाही सांगता येणार. पण आहे, पाणी आहे, छान पाणी आहे अजून.
सुपर आहे. पण मी ती जी विहीर शोधायला मी आलो होतो ती विहीर काही मला सापडलेली नाही ही ती विहीर नाही. तर ह्या मित्रांनी आम्हाला आता सांगितलंय नक्की की ती विहीर कुठे आहे. बरं, हिला 7 विहीर का म्हणता आता मला या मित्रांनी सांगितलं. ही एक विहीर झाली बरोबर, ही अखंड एक विहीर झाली. हिच्यामध्ये अजून 6 विहिरी आहे. म्हणजे ह्या संपूर्ण कुंड्यामध्ये म्हणजे विहिरीमध्ये विहीर 7 अजून 6 विहिरी हिच्या आतमध्ये. हे की नाही कमाल की बात. आता मला त्या विहिरीचा पण पत्ता भेटलेला आहे. चला आता आपण तिकडे जाऊया. सैराटची ती विहीर ज्याच्यामध्ये परशागुडी मारतो ती विहीर बघायला निघालेलं आहे. एवढं गाव आहे तिथे आलेले आहे. मस्त जाहिरात झालेली आहे. बघा आज वातावरण पण इतकं जबरदस्त आहे. आता ऑफरोडिंग चालू आहे, थोडीशी ऑफरोडिंग चालू आहे. खून अशी आहे की नारळाची झाडं दिसतील. काय ते काय अजून दिसलेलं नाही आहे. पुढं कोणाला तरी विचारलो आपण. ते तिकडं नारळ झाड. मित्रांनो, खरं तर इथं असा थेट रस्ताच नाही आहे यायला. म्हणजे कदाचित इथल्या स्थानिक लोकांना अजून चांगलं व्यवस्थित माहिती असेल. पण मी बऱ्यापैकी ऑफ रोडिंग करून इथल्या स्थानिकांना विचारत शेवटी त्या विहिरीजवळ आलेलो आहे. ते नारळाजवळ जा. तर हे ते नारळ आहे जे समोर दिसतं आहे, नारळाचे झाडं. हे ते नारळ आहे जिथं ती विहीर आहे. जी विहीर आपण बघायला आलेलो आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आणि आपण बोलू ते सीनबद्दल थोडंसं बोलू आपण तिथे गेल्यावर. मशागत करून ठेवलेली यांनी जमिनीची. मला वाटतं पाऊस आता इथं पाऊस नाही तर गाडी जाते इथपर्यंत. पण पाऊस पडल्यावर अवघड आहे इथं गाडी पण येणं. तर मित्रांनो, हे राखुंडे बंधू आहे, यांच्याशी गप्पा झाल्या. त्या मी काही शूट नाही केल्या. हे जे समोरचं वावर दिसतंय ना, हे इथं ज्वारी होती तेव्हा. इथं पण एक सीन शूट झालेला होता. रात्रीच्या वेळेस तो परशा इथं लपतो वगैरे. तर अतिशय गोड आणि मिळावू हे राखुंडे बंधू इथले. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. मुळात ही जी आजूबाजू सगळी शेती आहे ही यांच्या 5-6 घरं आहे त्यांचीच आहे ही सगळी. आणि ही समोर आहे विहीर बघा. मी दाखवतो आता तुम्हाला. मी त्यांना बोलता म्हटलं, मग तुम्हाला वैताग नाही येत का? आमच्यासारखे लोक येतात तुमच्या मळ्यातून, चालतात, गाड्या घेऊन येतात. तर ते म्हणाले, का बरं वैताग येईल म्हणे, तुम्ही काय रोज थोडी येणार आहे. म्हणजे अतिशय गोड लोक असतात गावाकडली. आणि एवढं मोठं नाव झालं आहे तरी ह्या राखुंडे परिवाराला अजिबात म्हणजे त्याचा गर्व नाही. अरे बापरे, मस्त क्लिअर पाणी आहे. आणि हे ते स्टेप्स आहे, आठवतं का तुम्हाला? अरे बापरे, क्या बात आहे. काय बांधकाम आहे यार विहिरीचं. हा ह्या त्या पायऱ्या आहे ज्याच्यावर इथं ती आरची उभी राहते आणि परशा हे करतो, काय म्हणता याला, चालतो. आणि तो सीन मला प्रचंड आवडतो. क्या बात आहे. सुंदर विहीर, एकदम सुंदर विहीर. काय बांधकाम बघा, इथं खालपर्यंत पूर्ण पायऱ्या. अच्छा, आता मी हे कल्पना करतो की परशाने उडी कुठून मारली. इथून तो शॉट कुठून घेतला होता? तो इथून घेतला असेल, इथून किंवा इथून. तर परशा जेव्हा येतो त्याचं घड्याळ, त्याचं पाकिट त्या प्रदीपकडं म्हणजे लंगड्याकडं फेकतो आणि डायरेक्ट येऊन इथून थेट नदीमध्ये जंप मारतो. आणि तो जंप मारताना खाली जात असतानाचा जो शॉट आहे त्याच्याबरोबर तो कॅमेरा पण असा हळूहळू खाली स्लाईड होतो तो शॉट. आणि मागे बॅकग्राऊंडला आरची असते. प्रचंड नागराज मंजुळे सर, प्रचंड सुपर्ब शॉट आहे तो. एकदम जबरदस्त असा शॉट आहे तो. फार आवडला होता मला शॉट तो. आणि दुसरा शॉट जेव्हा आरची पायऱ्यांवर उभी असते आणि परशातील आरची परशाला म्हणते चाल निघ बाहेर, तेव्हा परशा जो तिला क्रॉस करतो तो जो शॉट होता एक, क्या बात आहे, एक नंबर शॉट. ही विहीर भरपूर जुनी दिसते बरं का. म्हणजे आत्ताची विहीर नाही, एवढं तळकडे बांधकाम वगैरे आत्ता पॉसिबल नाही. क्या बात आहे, मस्त. आता बघा समोर पण काहीतरी कप्पा बनवलेला आहे. तिथं पण पायऱ्या आहेत आतमध्ये. ते कशासाठी ते मला काही माहीत नाही. इथं वरती जायला ह्या पायऱ्या बनवल्या आहे. ह्या
इथं नेमकं काय आहे ते माहीत नाही. तुळशीराम कोंडी रामेश चुंडे श्री चैत्र गुरुवार 1156 1965ची विहीर आहे बरं काही. खर्च 1165 आणि सन 1965ची विहीर आहे बरं काही. 1965ची. वाह बापरे. तर जो मी तुम्हाला आत्ता दाखवलं होतं ना त्याच्या वरच्या भागात आलेलो आहे आपण. हे मोठ्यासाठीच त्यांनी केलेलं होतं. म्हणजे पाणी वरती आणायचं आणि वरती तर पण एक थोडंसं त्यांनी उंचवटा केला आहे आणि एकदा पाणी याच्यामध्ये ओतलं की मग ते अशा चॅनल्सनी ते पूर्ण मळ्यामध्ये इकडे तिकडं ते पसरलं जायचं. हे बघा इथं पण एक मोठे हे इथं इथून पण पाणी पसरवलं जातं. क्या बात आहे. हे बघा हा अखंड हा एकाच जागेत. मस्त जबरदस्त. इथूनच आलं तर असेल शहर नाही परशा किंवा इथूनच शॉट घेणं शक्य आहे. इथूनच शॉट घेणं शक्य बस. मित्रांनो ती ह्या नारळ झाडांच्या खाली विहीर आहे. आजचं वातावरण बघा तुम्ही काय झालेलं आहे. पाऊस पडणारच आहे आणि ह्या इथले जे लोक आहे आता मी आडनाव नेमकं विसरलो त्यांचं आहे सगळी शेती आहे आणि इतके गोड लोक आहे. त्या भाऊ अजून पण तिथं उभे त्यांच्याशी मी पुन्हा बोललो. इतके गोड लोक आहे ना मला आहे ना ते कॅमेरा चालू करून त्यांना डिस्टर्ब करूशी वाटत नाही. त्यामुळे मी नाही बोलू शकलो त्यांच्याशी. कारण गावखेड्यातले लोक आहे ना ते लगेच मग हे होऊन जातात ॲक्टिव्ह होऊन जातं. मग ते ओरिजिनल जे आपल्याला अपेक्षित असतं त्यांच्याकडनं गप्पा ते होत नाही. मस्त चिंचेच्या झाडाखाली आपली बुलेट लावली होती मी. आता मी निघतो इथून. खूप सुंदर वातावरण आहे. करमाळ्यानंतर सोलापूर जाणारा जो हायवे त्या हायवेला देवळाली नावाचं गाव आहे आणि देवळाली नावाच्या गावामध्ये आडनाव मी आधी म्हटलेलं आहे त्यांच्या मळ्यामध्ये ही विहीर आहे. तर ज्यांना यायचं असेल त्यांनी विचारत या आणि सगळे सहकार्य करतात. तसा काही विषय नाही आहे. सगळे सांगतात कुठून जायचं कसं जायचं. आता गाडी घेतो आणि निघतो मी. चलो भेटूया. मित्रांनो त्या तिकडं आपण जे नारळ झाड दिसत आहे ना हे जे समोर दिसत आहे ना तुम्हाला हे बघा इथं नारळ झाड दिसत आहे. आपण तिथं गेलो होतो ती विहीर बघायला आणि हे बघा समोर हे देवळाली गाव आहे आणि हे बघा ना आज वातावरण बघा ना कसलं भारी झालं. चारी बाजूनी एकदम मस्त भारी फिलिंग येऊन आहे. पण आता जायचं कुठून नाही मला काही वाटलं नसतं ना. कोणाला तरी विचारावं लागलं आणि तर कोणी दिसतच नाही लांब लांबपर्यंत.